के दिल में एक ऐसा कमर्शियल जो हाईवे से भी शाइन करता है। Biz offices and retail space 50 lakhs onwards with 18 feet height and mezzanine floor. On this auspicious day of Dussehra, enjoy कीजिए 9% monthly rental returns और हर यूनिट पे 5 लाख का कार पार्क फ्री। 20x40 किफायती LED स्क्रीन। अगर अंबरनाथ में आपको भी लैविश कमर्शियल स्पेस चाहिए तो कॉन्टैक्ट बिजबे। नमस्कार, मैं जूली तिवारी, डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। विकास परियोजनाओं को प्राथमिकता के साथ पूरा करने के निर्देश। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का अंबरनाथ दौरा। कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ने सोमवार को अंबरनाथ शहर में चल रही विभिन्न विकास कार्यों का निरीक्षण दौरा किया। इस दौरान उन्होंने प्राचीन शिव मंदिर परिसर सौंदर्यीकरण प्रकल्प, अंबरनाथ नाट्यगृह और समाज मंदिर जैसे महत्वाकांक्षी परियोजनाओं की समीक्षा की और कार्यों में तेजी लाने के निर्देश दिए। साई सेक्शन क्षेत्र के अटल सूर्योदय उद्यान के विकास कार्य की भी समीक्षा की गई। नागरिकों के साथ बातचीत के दौरान डॉक्टर शिंदे ने भरोसा दिलाया कि नागरिकों के सुझावों को ध्यान में रखते हुए मैदान और उद्यान का निश्चित रूप से सर्वांगीण विकास किया जाएगा। साथ ही उन्होंने बताया कि अंबरनाथ के विकास के लिए अब तक भारी निधि का प्रावधान किया गया है। डॉक्टर श्रीकांत शिंदे के नेतृत्व और संकल्पना से कल्याण लोकसभा क्षेत्र में अनेक विकास कार्य साकार हो रहे हैं। पायाभूत सुविधाओं के निर्माण के साथ साथ शहर का सौंदर्यीकरण, शिक्षा, स्वास्थ्य और धार्मिक स्थलों के विकास जैसी योजनाओं को उन्होंने गति दी है। इसी क्रम में सोमवार को अंबरनाथ के विभिन्न विकास कार्यों का उन्होंने स्थल निरीक्षण किया। प्राचीन शिव मंदिर में दर्शन करने के बाद उन्होंने मंदिर परिसर सौंदर्यीकरण प्रकल्प का जायजा लिया। करीब 900 वर्ष पुराने इस प्रसिद्ध शिव मंदिर को वैश्विक पहचान दिलाने के उद्देश्य से लगभग 140 करोड़ रुपए की लागत से शिव मंदिर परिसर सौंदर्यीकरण प्रकल्प का काम किया जा रहा है। काशी कॉरिडोर की तर्ज पर यहां भव्य प्रवेश द्वार, काले पत्थर से निर्मित सुंदर संरचनाएं, वाहन पार्किंग, प्रदर्शनी केंद्र, नंदी प्रतिमा, सुरक्षा दीवार, चेक डैम, भक्त निवास और भव्य घाट तैयार किए जा रहे हैं। इनमें घाट निर्माण का कार्य तेजी से जारी है, जिससे श्रद्धालुओं को भविष्य में काशी और वाराणसी की तरह घाट आरती का दिव्य अनुभव मिल सकेगा। प्राचीन कुंड का कार्य लगभग पूर्ण हो चुका है, जबकि भक्त निवास का निर्माण कार्य प्रारंभ हो गया है। अंबरनाथ पश्चिम स्थित सर्कस मैदान पर 38.71 करोड़ रुपए की लागत से एक विशाल नाट्यगृह तैयार किया जा रहा है। यह कार्य लगभग पूरा हो चुका है और शीघ्र ही इसका लोकार्पण किया जाएगा। इस नाट्यगृह के उद्घाटन के बाद अंबरनाथ और आसपास के शहरों में नागरिकों को नाटकों और सांस्कृतिक कार्यक्रमों की एक नई सौगात मिलेगी। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने नाट्यगृह का निरीक्षण कर अंतिम चरण के कार्यों को जल्द से जल्द पूर्ण कर नागरिकों के लिए खोलने के निर्देश दिए। अंबरनाथ पूर्व के साई सेक्शन क्षेत्र में स्थित अटल सूर्योदय उद्यान, जो नागरिकों के लिए विश्राम और सांस्कृतिक आयोजनों का केंद्र है, अब लगभग 5 करोड़ रुपए की निधि से नए स्वरूप में विकसित किया जाएगा। इस अवसर पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने नागरिकों से संवाद करते हुए कहा कि उनकी इच्छाओं और सुझावों को ध्यान में रखते हुए उद्यान का आधुनिक और आकर्षक विकास किया जाएगा। अंबरनाथ के समग्र विकास के लिए सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने जो संकल्प लिया है, वह अब तेजी से साकार रूप लेता दिखाई दे रहा है। अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली। सर्वप्रथम अंबरनाथचं शिव मंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते तिकडे चालू आहे। घाटाचं काम मला वाटतं एक 80% पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल, त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्त निवास असेल, त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे। अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल। जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं, तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील। त्याचबरोबर अंबरनाथ मधील हे नाट्यगृह, ज्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती, आज हे नाट्यगृहाचं काम 95% जे आहे पूर्ण झालेलं आहे। काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल। त्याचबरोबर अंबरनाथ मधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल,
त्याची देखील पाहणी जी आहे ही आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे. म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम, त्याचबरोबर अटल उद्यानला गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले, त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल. नाट्यगृहाचं काम संपेल. म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकप्रिय वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहेत ती अंबरनाथमध्ये झालेली आहे. मेडिकल कॉलेजचा विषय असेल, त्याचबरोबर CC कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर अभ्यासिका असेल, त्याचबरोबर अंबरनाथला एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील TS झालेला आहे. त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जी आहे ती अंबरनाथकरांना ऐकू येईल. या नाट्यगृह परिसरातला त्याला किती वेळ लागणार आहे आणि भक्तगणांना शिव मंदिरचा परिसर जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते, लँड ॲक्विजिशन पासून त्याचबरोबर ASI ची परमिशन घेण्यापर्यंत. कारण की हा सगळा जो परिसर आहे ASI च्या अंडरमध्ये, मंदिर ASI च्या अंडरमध्ये, तिथे काही करायचं असेल तर ASI प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी ASI ची परमिशन घ्यावी लागते. पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्यात आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे. तर मला वाटतं हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड 200 कोटीचा आहे. अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत. आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत. तर एकंदरीत अजून 1 वर्ष 1-1.5 वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला, म्हणजे आता 6-7 एकरचा परिसर आहे, भविष्यामध्ये हा 10-15 एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे. तिकडची आजूबाजूची झोपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोललो, जे UD चे सेक्रेटरी आहेत, की लोकांना SRA मध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली, स्वतः MMRDA त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी BDD चाळ केली, तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची, तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जायला लागणार नाही. त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची घरं जी आहे ती मिळतील. तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. प्रकाशनगरचा सर्वे देखील झालेला आहे. एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिराच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल. सर, आरक्षणाची सोडत कशी बघा, मला वाटतं मी एक कार्यकर्ता आहे. महायुतीमधून कोणाला नगराध्यक्षाचा चेहरा करणार हे मला वाटतं वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील. सर, अंबरनाथ शहरातले आता मी जसं सांगितलं, प्रकाशनगरसाठी एक वेगळं धोरण आपण करण्याचं आता ठरवलेलं आहे. तसंच जे आहे हे जे काय DP रस्ते राहिलेले आहेत काही ते त्याच्यावरती देखील अशाच प्रकारे धोरण राबवून जे आहे हे DP रस्ते करण्यात येईल. सर, शिवमंदिर अंबरनाथमधील सिटी इंजिनियर आहे, त्यांचं दुर्लक्ष आहे, मुख्याधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे. असं आता मुख्याधिकारी आलेत, ते त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की या शाळेचं पुनर्वसन लवकर होईल. कामा नाही आणि असं जर झालं असेल तर त्याच्यावर कारवाई जी केली पाहिजे मुख्याधिकाऱ्यांनी. आणि त्याचबरोबर त्या शाळेचं आपण जी मुलं आहेत नवीन इमारतीमध्ये जे आहे ते लवकरात लवकर स्थलांतर. सर, सिटी इंजिनियर येतात आणि फक्त बघून जातात, पुढे काहीच होत नाही त्या शाळेचं. शिवसाहेब बघा, कंप्लेंट जे आहेत नाही. आता आपण एक मोठी शाळा आता अंबरनाथमध्ये आपण पाहिली असेल की एक मोठी शाळा जी आहे ती शिवगंगानगरला मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळाली. चांगली वास्तू जी आहे, आदर्श वास्तू, आदर्श शाळा आपण त्याला म्हणू शकतो की एवढी मोठी. आणि कैलाशनगरला देखील जे आहे हे शाळेचं काम चालू आहे. तर सगळीकडे जे आहे हे डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते आपण करतो. सर, राज्यात महायुतीचं सरकार खूप चांगलं काम करत आहे, समन्वय देखील आहे या कार्यकर्त्यांमध्ये. मात्र नवी मुंबईमध्ये असं काय एकतर्फी पाहायला मिळते की भाजपा तिथे शिवसेनेवर वरचढ व्हायला बघते. काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं. काही लोकांच्या वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात. बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर द्यायचं. कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाइड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली. तर जे आहे टीकेला टीकेतून उत्तर दिलं की लोक जे आहे ते बरोबर, लोक खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करतं, कोण कशासाठी टीका करतं, कोण कशासाठी टीका करतं. मला वाटतं कितीही टीका केलं, कितीही काहीही केलं, लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे. भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.